एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. आणि आता या घडामोडींच्या नंतर वळणार आहोत माझा विशेषच्या आजच्या चर्चेकडे. आजचा विषय हा लसी संदर्भातला आहे, पण लसीच्या बाबतीतल्या राजकारणाबाबतीतला अधिक आहे. त्याचं कारण असं, आतापर्यंत लस हा विषय राजकारणाच्या पलीकडे राहिला होता. मात्र ज्या प्रकारे सध्या मोदी सरकार लसींना परवानग्या देत आहे, अंतिम टप्प्यासाठी परवानग्या देत आहे, लसीकरणासाठी परवानग्या देत आहे, त्यातल्या कोवॅक्सिन बाबत काही शंका उपस्थित केलेल्या आहेत काँग्रेसचे नेते शशी थरूर आणि आधीचे पर्यावरण मंत्री राहिलेले जयराम रमेश यांनी. तोच विषय आपण चर्चेला घेतलेला आहे की सरकारकडून अशा लसींना परवानगी देणं, ज्याचा वापर होणार आहे, नुसत्या परवानग्या तिसऱ्या चाचणीतल्या वगैरे नाही आहेत, ज्या वापरल्या जाणार आहेत लसीकरणासाठी, त्यात घाई होते का, हा काँग्रेसचा आरोप योग्य आहे का? चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी आधी हा रिपोर्ट पाहूया, त्यानंतर चर्चा. भारतात सगळ्या गोष्टींवर राजकारण होऊ शकतं. आतापर्यंत कोविड लसीबाबत राजकारणी गप्प होते, मात्र आता त्यावरही शंका उपस्थित होऊ लागल्या. नुकतंच सिरमच्या कोविशिल्ड आणि भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन या लसींना मान्यता देण्यात आली आहे. मात्र यातील कोवॅक्सिन बाबत काँग्रेस नेते शशी थरूर आणि जयराम रमेश यांनी शंका व्यक्त केल्या. भारतीय औषध महानियंत्रकांनी कोवॅक्सिनच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांपूर्वीच तिला आपत्कालीन वापरासाठी परवानगी देणं चुकीचं असल्याचं शशी थरूर आणि जयराम रमेश यांचं म्हणणं आहे. असं असलं तरी अजून काँग्रेसनं सदर भूमिका ही पक्षाची अधिकृत भूमिका मानलेली नाही. अर्थात थरूर आणि रमेश हे काँग्रेसचे मान्यवर आणि अभ्यासू नेते आहेत. त्यांची शंका रास्त असेल याबाबत केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं भूमिका स्पष्ट केलीच पाहिजे. आणि आज आपला विषय आहे, यावर बोलण्यासाठी आपल्यासोबत मान्यवर आहेत. माझ्यासोबत असतील काँग्रेसचे प्रवक्ते रत्नाकर महाजन सर पुण्याहून, याशिवाय डॉक्टर अमोल अन्नदाते, बालरोग तज्ज्ञ, त्यांचे अनेक लेख आपण या गेल्या काही दिवसात वाचले असतील कोरोना संदर्भातले. अभय देशपांडे, राजकीय विश्लेषक, माझ्यासोबत इथे स्टुडिओमध्ये आहेत. याशिवाय काहीच क्षणात भाजपचे प्रवक्ते राहुल नार्वेकर आपल्यासोबत असतील. त्याशिवाय डॉक्टर नानासाहेब थोरात, ऑक्सफर्डच्या मेडिकल सायन्स डिव्हिजनमधले शास्त्रज्ञ, हेही मला दिसत आहेत चर्चेमध्ये सहभागी होतात. सगळ्यांचं स्वागत. मी सुरुवात करतोय रत्नाकर महाजनांपासून. मी सुरू करणार होतो राहुल नार्वेकर, पण आता ते नाही आहेत. मी रत्नाकर महाजनांपासून सुरुवात करतो. महाजन सर, हा या आक्षेपाचं नेमकं स्वरूप काय आहे? कारण जर का या औषधी चाचणी संदर्भातली जी अपेक्स बॉडी आहे त्यांच्याकडनं, आरोग्य खात्याकडनं या परवानग्या दिल्या जात आहेत, अशा या नाजूक क्षणी हा आक्षेप व्यक्त होतोय काँग्रेसकडून. आपण आरोग्य मंत्र्यांचं लेटेस्ट ट्विट बघितलं तर हा आक्षेप बरोबर होता हे आपल्या लक्षात येईल. याचा इतिहास असा की भारतामध्ये दोन संस्था लस उत्पादनाच्या कामात गर्क होत्या. त्या दोन्ही लशींचे फॉर्म्युले आणि बाकी सगळं हे विदेशी कंपन्यातून आलेलं होतं आणि या कंपन्या इथं ती लस ऍक्च्युअल मॅन्युफॅक्चर करत होत्या. ही आधी आपण लक्षात घेतलं पाहिजे. ही लस इथं निर्माण झालेली नाही. हे जे फॉर्म्युले त्या कंपन्यांनी सगळ्या फ्रँचायझी म्हणून जगभरच्या लोकांना दिले, त्या देशातल्या संबंधित संस्थांनी त्या लशीचं उत्पादन तिथं सुरू केलं. जसं थायलंडमध्ये आहे, जर्मनीमध्ये आहे, अशा 33 देशात एकूण हे उत्पादन सुरू आहे. त्यामुळं ही इंडिजिनस लस आहे. हा प्रचार फारसा संयुक्तिक नाही, हे पहिल्यांदा लक्षात घेतलं पाहिजे. दुसरं असं की या दोन्ही लशींबाबत निर्णय वेगवेगळे आहेत. ते असे आहेत की सिरम इन्स्टिट्यूटची जी लस आहे ती लस लगेच वापरायला हरकत नाही, पण ती सुद्धा इमर्जन्सी मध्ये वापरायला पाहिजे. म्हणजे सगळ्यांचं मास इम्युनायझेशन या लशीनुसार उद्यापासून सुरू होईल का याबद्दल काही स्पष्टीकरण आलेलं नाही. पण इमर्जन्सी पर्पजेस साठी ते वापरता येईल. म्हणजे काय, तर फ्रंटलाईन वर्कर्सना देता येईल, कारण ते सर्वात जास्त ससेप्टेबल असतात, म्हणून त्यांना आधी द्यायचं आणि तो अनुभव पाहून मग नंतर मास इम्युनायझेशन त्यात. हैदराबादची जी लस आहे तिच्या बाबतीत आज आरोग्य मंत्र्यांनी स्पष्टीकरण केलंय. ते असं म्हणतात की त्यांना दिलेली परवानगी ही क्लिनिकल ट्रायल साठी आहे. ही क्लिनिकल ट्रायल कुणावर होते? ही क्लिनिकल ट्रायल
त्या कंपनीने निवडलेल्या ठराविक लोकांवर होते, सर्व बरं. लोकांवर होत नाही. आज आता त्या कंपनीने पुन्हा असं सांगितलं, सरकारने असं सांगितलं की 12 वर्षावरच्या मुलांना बरं लस त्या कंपनीला देता येईल. दुसरं असं की एकूण 3 फेऱ्यांमध्ये या लसीला जावं लागतं. बरं आपल्या 3ऱ्या फेरीचे रिझल्ट आले नाहीत, त्यांचं पृथक्करण अजून झालेलं नाही. बरं सिरमचं तसं नाही, सिरमच्या सर्व फेऱ्यांचं हो. रिझल्ट आलेले आहेत, त्याची बरं. चाचणी झालेली आहे, बरं त्यानंतर त्याला परवानगी दिलेली आहे. बरं हैदराबादच्या लसीचं नाही. बरं त्यामुळं ही मला एक धोकादायक हो. कृती आहे असं म्हणणं भाग आहे. माझ्या मते चर्चेला सुरुवात करून देण्यासाठी काँग्रेसने आपली भूमिका एक फ्रेम दिलेली आहे, चौकट दिलेली आहे, त्यामुळे आपल्याला तो मुद्दा घेऊन पुढे जाता येईल. राहुल नार्वेकर अजून आलेले नाही, त्यांच्याकडे आपण जाऊ. तुर्तास आपण वैद्यकीय क्षेत्रातल्या तज्ञांचं काय म्हणणं ते जाणून घेऊयात. मी जातो लंडनला, ऑक्सफर्डला जातो मी. माझ्यासोबत आहे डॉक्टर नानासाहेब थोरात. डॉक्टर नानासाहेब थोरात, हा जो काही सध्या विषय भारतात सुरू झालेला आहे, लसींचा शेवटचा टप्पा, वॅक्सिनेशनला ऑथॉरिटी देणं, मग त्याला आपत्कालीनसाठी ऑथॉरिटी देणं, याच्या सुद्धा काही भेद आहेत का? आपण सगळे सायन्स, मेडिकल सायन्स तज्ञ, तुम्ही कशा प्रकारे पाहता या परवानग्यांकडे? डॉक्टर थोरात, तुमचा आवाज आमच्यापर्यंत पोहोचत नाही, हरकत नाही, मी थोड्या वेळाने तुमच्याकडे येतो. मी हाच प्रश्न, जर का डॉक्टर अमोल तुम्ही ऐकला असेल तर हाच प्रश्न तुम्हाला सुद्धा. डॉक्टर अमोल, एक आपण लक्षात घेतलं पाहिजे, मी माझं बोलताना आधी एक गोष्ट क्लिअर करतो की मी जे काही मुद्दे उपस्थित करेल त्याचा अर्थ कोणीही असा काढू नये की माझा लसीकरणाला विरोध आहे किंवा लसीकरण मोहिमेला विरोध आहे. कारण प्रसन्नजी असं झालंय, लसीबद्दल काहीही बोलणं हे थोडंसं देशद्रोह किंवा धर्मावर बोलताना जसं आपण काही उपस्थित केलं की त्याच्यावर वादांग होतं, असं झालंय. म्हणून मी आधी हे स्पष्ट करतो आपल्या सगळ्या श्रोत्यांना, व्ह्युअर्सला. एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की लसी, कुठलीही लस आतापर्यंतच्या इतिहासात लसीच्या प्रोडक्शनला किमान 7 ते 8 वर्ष लागत होते. पण ही गेली वर्ष हे असं होतं की ज्याच्यामध्ये एका आजाराने जवळपास 1 कोटी लोकांना बाधित केलं आणि काही लाख लोकांचा मृत्यू झाला. अशी ही अनयुज्युअल सिच्युएशन असं वैद्यकीय क्षेत्रात म्हणतो. म्हणून थोडी स्पीडअप करणं गरजेचं होतं. पण तेव्हा मी एक डॉक्टर म्हणून आमचं सगळ्यांचं असं म्हणणं होतं की घाई करा, पण ती घाई हळूहळू करा. म्हणजे थोडंसं मी कॉन्ट्राडिक्टरी बोलतो, पण त्याच्यामध्ये एक ट्रान्सपरन्सी असली पाहिजे. सगळ्यात मोठं सिरम इन्स्टिट्यूट असू द्या किंवा भारत बायोटेक, आणि एक टेक्निकल गोष्ट आपण सगळ्यांनी, राजकीय विश्लेषक आहेत त्यांनी आपण समजून घेतली पाहिजे की भारत बायोटेकला मान्यता ही इमर्जन्सी यूज, REU, रेस्ट्रिक्टेड इमर्जन्सी यूज म्हणून दिलेली आहे. आणि हे फेज 2 ट्रायलच त्या लसीचा पूर्ण झालेला आहे. फेज 3 ट्रायलला एक आतली गोष्ट प्रसन्नजी आपण समजून घेतली पाहिजे की भारत बायोटेकला जे सिरम इन्स्टिट्यूटला एका पेशंटला न्यूरोलॉजिकल साईड इफेक्ट आले, त्याच्यामुळे भारत बायोटेकला फेज 3 ट्रायलसाठी स्वयंसेवक रिक्रूट करताना खूप मोठा प्रॉब्लेम येत होता. आणि म्हणून फेज 3 ट्रायल ही सर्वसामान्यांमध्ये आणूनच फेज 3 ट्रायल करा असं काहीतरी या DGCIच्या बैठकीमध्ये आणि केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या बैठकीमध्ये अंतर्गत चर्चा झाल्याचं माझ्या ऐकण्यात आहे, जे सत्य आहे की फेज 3 ट्रायल मध्ये तुम्ही जर प्रसन्नजी तुम्ही आणि मी घेतली तर आपल्याला कन्सेंट लिहून द्यावा लागणार आहे की मला जर काही त्रास झाला तर तो ट्रायलचा भाग म्हणून मी स्वीकारण्यास तयार आहे. म्हणून अजून क्लिनिकल ट्रायल संपलेला नाही. दुसरं, 138 कोटी लोकसंख्येला लस देताना अजून फेज 1 ट्रायल हा फक्त 23,500 आणि फेज 2 ट्रायल हा फक्त 25,800 लोकांवर पूर्ण झालेला आहे. या टेक्निकॅलिटीज आपण लक्षात घेणं याच्यासाठी गरजेचं आहे की आणि शेवटची गोष्ट जी थोडीशी खटकणारी आहे आणि ज्याच्यामुळे सगळ्यांना शंका निर्माण होऊ शकते ती अशी आहे की सध्या US आणि UK या दोन्ही देशांनी लस आणताना तो पब्लिक डोमेन मध्ये तो डेटा आणला, त्यांच्या वेबसाईटवर टाकला आणि लॅन्सेट सारख्या जर्नलमध्ये त्याच्यावरती, जसं गीतेवरती टीका होते तसं पीर रिव्ह्यूड जर्नल नावाचा प्रकार असतो, त्याच्यावर टीका झाली. पण रशिया, चायना आणि भारत, म्हणजे आपलं नाव घ्यावं लागतं या देशाच्या यादीमध्ये, या तिन्ही देश असे आहेत ज्यांनी कुठेही डेटा जाहीर केलेला नाही. आज तुमच्याकडे आणि माझ्याकडे हातात कागद नाहीये बोलायला प्रसन्नजी की नेमक्या किती लोकांना काय त्रास झाला. आणि सगळ्यात महत्वाचं फेज 3 जी इफिकसी ट्रायल असते, म्हणजे किती परिणामकारक आहे, ती ट्रायल अजून पूर्ण झालेलं नाही. आणि सगळ्यात महत्वाचा शेवटचा मुद्दा, मी माझं बोलणं संपवतो ते सांगून, की शंका घेण्याला सर्वसामान्यांच्या मनामध्ये जागा का निर्माण होते. आपण सगळ्यांनी लस घ्यावी, पण एक लक्षात घ्या की भारत बायोटेक असू द्या किंवा सिरम इन्स्टिट्यूट या खासगी कंपन्या आहेत. आणि म्हणून माझा माननीय पंतप्रधानांनी किंवा भारतीय जनता पार्टीच्या आत्मनिर्भर या शब्दाला माझा तीव्र आक्षेप आहे.
तर आपल्याकडे हाफकिन इन्स्टिट्यूट होती 1897 साली. डॉक्टर हाफकिनना बोलवून आपण कॉलेराची लस डेव्हलप केली. हाफकिन इन्स्टिट्यूट होती, सेंट्रल इन्स्टिट्यूट कसौली होती, किंग्स कॉलेज मद्रास होतं, त्याच्यानंतर सेंट्रल इन्स्टिट्यूट कुन्नूरचं होतं. या 4 इतक्या बलाढ्य आणि मोठे पिलर्स असलेल्या व्हॅक्सिन प्रोडक्शनच्या या संस्था होत्या. या पूर्ण गेल्या 5 दशकांमध्ये देशोधडीला लागलेल्या आहेत आणि आज आपल्याला अशी वेळ आली आहे की 2 प्रायव्हेट कंपन्यांचा डेटा आपल्याला आपण डोक्यावर घेऊन नाचतोय. आपल्याला त्याच्यावर चर्चा करावी लागते. मी अमोलजी, हा प्रश्न तुमचा प्रश्न आपण राखीव ठेवूयात थोडासा. हा प्रश्न भाजपचे प्रवक्ते आले की आपण हा वेगळा प्रश्न घेऊयात. म्हणजे आताचा विषय जरी इमिजिएट ट्रायल वॅक्सिनेशनशी संबंधित असला तरी या वॅक्सिन्स प्रायव्हेट कंपन्यांच्या का, त्या भारताच्या आत्मनिर्भर भारतातल्या खासगी कंपन्या नव्हे, आत्मनिर्भर भारतातल्या सरकारी संस्थांमधून का नाही तयार झाल्या, हा तुमच्या प्रश्नाचा क्रक्स आहे. मी तो नंतर घेईन. त्यापूर्वी एक छोटासा ब्रेकच्या नंतर आपण नंतर जाणार आहोत अभय देशपांडे आणि डॉक्टर थोरा जे तिकडे ऑक्सफर्डमध्ये बसलेले त्यांच्याकडे. पाहत राहा एबीपी माझा. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत. माझा विशेषमध्ये आपली चर्चा सुरू आहे. भारतामध्ये ज्या 2 वॅक्सिन्सना लसीनं परवानगी मिळालेली आहे आपत्कालीन वापरासाठी, त्या परवानग्यांच्या प्रक्रियेबद्दल काँग्रेसचे काही आक्षेप आहेत, तो विषय आपण घेतलेला आहे. कोणत्याही क्षणी राहुल नार्वेकर जर का थ्रू झाले चर्चेमध्ये तर मी त्यांच्याकडे जाईन. मी पुन्हा एकदा जातो ऑक्सफर्डला डॉक्टर थोरात यांच्याकडे. डॉक्टर थोरात, मगाचा प्रश्न तुम्हाला सुद्धा, खास करून त्याला आता अमोल अन्नदाते यांनी टाकलेल्या ऍडिशन्स सह. नमस्कार प्रसन्न. नमस्ते, बोला. याच्या आधी ज्या 2 मान्यवरांनी जे मत मांडले त्या दोन्हीची मी सहमत आहे. बरं. आणि दोघांनीही योग्य सांगितलेलं आहे. दुर्दैव आपला असं आहे की आपण माहिती ओपन करण्यापेक्षा लपवण्याकडे जास्त भर दिला आणि आता वेळ निघून गेलेली आहे. आता दोन्ही कंपन्या त्यांची माहिती जाहीर करणार नाहीत. ऑक्सफर्डची जी लस आहे जी सिरम प्रोड्यूस करते, ऑक्सफर्डची इथं जी लस येते ती ॲस्ट्राजेनिका युरोपमध्ये आणि युके मध्ये घेऊन येते. त्यांनी पूर्वीपासूनच फेज 1 ट्रायल पासून सगळी माहिती ओपन ठेवलेली होती. बरं. किती पेशंट घेतलेले जात आहेत, कोणते साईड इफेक्ट येत आहेत. फेज 3 ट्रायल नंतर तर त्यांनी पूर्णतः माहिती ओपन केली. अगदी तुम्हाला छोटी गोष्ट सांगतो की त्यांचा जो 0.5 ml चा डोस दिला जाणार आहे पहिला, त्यामध्ये 5 बिलियन इनऍक्टिव्हेटेड व्हायरस पार्टिकल असतील, म्हणजे जवळपास 5,000 कोटी छोटे व्हायरस पार्टिकल आपल्या शरीरात जाणार आहेत जे आपल्या प्रतिकार शक्तीला गाईड करतील. एवढी छोटी माहिती त्यांनी ओपन केलेली आहे. लॅन्सेट सारख्या जर्नलमध्ये, नेचर मेडिसिन सारख्या जर्नलमध्ये त्यांनी ते ओपन केलेलं आहे. दुर्दैवानं आपल्याकडे ही गोष्ट झालेली नाही आणि आता ती वेळ निघून गेलेली आहे. आता आपण ती माहिती जाहीर करू शकणार नाही कारण खाजगी कंपन्यांची माहिती लपवण्याकडे जास्त कल असतो. मी स्वतः फायझर कंपनी बरोबर 1 वर्ष काम केलेलं आहे, मला हे माहिती आहे. आता आपण काय करू शकतो, कदाचित लोकांच्या जनजागृती करणं सगळ्यात महत्वाचं आहे की दोन्ही लसी असतील. लसीच्या राजकीय गोष्टीबद्दल मला काही बोलायचं नाही, लसीच्या परिणामकारकतेबद्दल बोलायचं आहे. ऑक्सफर्ड लसीची क्लिअर परिणामकारकता त्यांनी 70% सांगितलेली आहे. फक्त जी दुसरी कंपनी आहे त्यांनी जाहीरपणे पुढे येऊन सांगावं की आमच्या लसीची परिणामकारकता किती आहे, आम्ही किती पेशंट रिक्रूट केले होते ट्रायलसाठी आणि एफिकसी किती राहील, काही साईड इफेक्ट झाले का पेशंटना, जसं की ऑक्सफर्डच्या लसीचं यांनी जाहीर केलेलं आहे. दुसरी गोष्ट, ऑक्सफर्डच्या लसीचं जरी यांनी इथं जाहीर केलेलं असलं तरी इंडियामधल्या ट्रायल ही इथिनिसिटी हा एक भाग असतो, वांशिकता म्हणतो आपण. बरोबर आहे. ह्या वेगळ्या गोष्टी आहेत. युकेचे रिझल्ट इंडियासाठी लागू पडत नाही. इंडियाचे रिझल्ट ओपन येणं महत्वाचं आहे. बरं. 3 जणांनी आपल्याला, विशेषतः डॉक्टर अमोल अन्नदाते आणि डॉक्टर थोरात, हे तर या कोणत्याही राजकारणामध्ये पार्टी नाही, त्यामुळे त्यांचं म्हणणं आपल्याला घ्यावं लागेल, सिरियसली घ्यावं लागेल. मी आता जातोय राहुल नार्वेकरांकडे. मी जातोय राहुल नार्वेकरजी. चर्चेचा पहिला मुद्दा, भाजपचं शशी थरूर, जयराम रमेश यांच्या आक्षेपाबद्दल काय म्हणणं आहे? आणि तुम्ही जर का आता आपल्या या डॉक्टर द्वयींचं ऐकलं असेल तर या प्रायव्हेट कंपन्यांनी बनवलेल्या लसींची परिणामकारकता, सॅम्पल साईज, काय आफ्टर इफेक्ट्स याबद्दलचा डेटा जाहीर का आपण करत नाही आहोत? सर्वप्रथम या चर्चेत, या महत्वाच्या चर्चेत उशिरा आलो त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. हरकत नाही. आणि आपण थेट आपल्या प्रश्नाकडे जातो. प्लीज. सर्वप्रथम एक समजून घ्यायला पाहिजे की मला वाटतं आपल्याकडे जी अक्रेडिटिंग बॉडी आहे किंवा ह्या विषयाची माहिती ठेवणारी, ह्या विषयातलं सर्व ज्ञान असणारी बॉडी जी आहे ती ड्रग्ज आणि ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया आहे. आणि आजच त्यांच्या संचालकांनी, सोमाणीजींनी जे स्टेटमेंट केलं आहे त्यात त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की
100% नव्हे तर हे वॅक्सिन 110% सुरक्षित आहे. बरं. आणि त्यामुळे एखाद्या एक्सपर्ट बॉडीने आपलं ओपिनियन दिल्यानंतर मला वाटत नाही जयराम रमेश किंवा शशी थरूरजी त्यांचं ओपिनियन यांच्यापेक्षा जास्त योग्य असेल असं मला तरी वाटत नाही. बरं. आणि त्यामुळे ह्या वॅक्सिनची रिलायबिलिटी, या वॅक्सिन बद्दलची सेफ्टी याबद्दल ड्रग्ज कंट्रोलर इंडिया कम्प्लिटली क्लॅरिफिकेशन दिलेलं आहे. बरं. त्यामुळे कोणाच्याही मनात कुठच्याही प्रकारची शंका असण्याचा प्रश्न उद्भवत नाही. नंबर 2, यापूर्वी आपण चर्चेत एक प्रश्न मांडला हो. की ह्या वॅक्सिन्स मॅन्युफॅक्चर करायचं काम हे आपण कुठच्याही इंडियन कंपनीला का नाही दिलं. तर आपल्याला सांगू इच्छितो, सिरम असो किंवा भारत बायोटेक असो, हे सगळ्या कंपनीज या इंडियन कंपनीज आहेत, स्वदेशी कंपनीज आहेत. आणि मेक इन इंडियाचं धोरण असं नाहीये की केवळ गव्हर्नमेंट कंपनीनीच नवीन शोध लावावे आणि बरं. गव्हर्नमेंट कंपनीनीच बरं. मॅन्युफॅक्चरिंग किंवा प्रोडक्शन करावं. बरं. तर कुठच्याही प्रायव्हेट इंडियन कंपनीनी ते केलं तरी तोच उद्दिष्ट साध्य हो. होतं. हे राजकारण ठीक आहे. करणाऱ्यांनी समजून घ्यावं. ठीक आहे. नंबर 3, हा जो विषय आहे हा रिसर्चचा विषय आहे. हा केवळ कुठचा टेंडर फ्लोट करून आपण एखादी ऑर्डर देतो यातला विषय नाहीये. जसं बरं. बीएमसी मध्ये काम बरं, चालतं, बरं. टेंडर द्या, ऑर्डर द्या आणि मॅन्युफॅक्चरिंग करून घ्या. बरं, हा बरं. तो विषय नाहीये. ह्याच्यात रिसर्चची गरज आहे, ठीक आहे. ह्याच्यात पेटंट्स आहेत, हो. ह्याच्यात या सगळ्या गोष्टी आहेत. असल्यामुळे ज्या कंपनीने रिसर्च केला असेल, ज्या कंपनीने टेक्नॉलॉजी डेव्हलप केली असेल, बरं. ज्याच कंपनीने ह्या विषयातला अभ्यास केला असेल, बरं. साहजिकपणे तीच कंपनी ठीक आहे. याबद्दल नार्वेकरजी, तुम्ही थोडक्यात 3 production मुद्द्याला अगदी अचूक स्पर्श केलेला आहे. तुम्ही थोडक्यात 3 मुद्दे जे मांडले गेले त्याला अचूक स्पर्श केलेला आहे. त्यातला जो भारतीय कंपन्या आणि भारताच्या कंपन्या याच्यातला फरक मात्र मी स्वतः सांगायला जात नाही, तो अमोल अन्नदाते त्याच्यावरती बोलतील, कारण त्यांना जे अपेक्षित होतं तो फार वेगळा अर्थ आहे. पण पहिल्यांदा मी जातोय रत्नाकर महाजनांकडे. महाजन सर, शशी थरूर, जयराम रमेश या इंडिव्हिज्युअल्सकडे लक्ष द्यायचं का याच्यातली जी सुप्रीम ऑथॉरिटी आहे, ज्याच्या अध्यक्षांनी प्रमुखांनी म्हटलेलं आहे की 100 नव्हे 110% सुरक्षित आहेत, त्यांच्या विधानाला महत्व द्यायचं, असा सवाल विचारतायत आपल्याला नार्वेकर. असं ते जे कोण आहेत DGCI ते बोलले, ते मी स्वतः बघितलं. ते 110% वगैरे असं काही बोललेलं नाहीत. उलट या सर्व लशींच्या एफिकसीची चर्चा ही 70 ते 80 या दरम्यान चर्चा चाललेली आहे. त्यामुळे 110% वगैरे असे तोंडचे आकडे घालण्याचं काही कारण नाही. बरं. नंबर 2, शशी थरूर आणि जयराम रमेश हे जरी राजकारणातले असले तरी ते भारताचे नागरिक आहेत. जाता जाता सांगतो, मी पण डॉक्टर आहे हो. म्हणजे राजकीय पक्षाचा प्रवक्ता म्हणून तुम्ही मला बदनामच करून टाकलं एकदम. तर नाही, मला त्यातलं थोडंफार कळतं. आणि मी एका जिल्हा परिषदेत 7 रोग अधिकारी म्हणून 2 वर्ष काम केलेलं आहे, एपिडेमिक मेडिकल ऑफिसर म्हणून. त्यामुळं राजकारणातला प्रत्येक माणूस हा गयागुजरा असतो आणि तो ज्यात त्यात राजकारण आणून विषयाचा नाश करतो. ही समजूत आधी आपण काढून टाकली पाहिजे. मी माझं सर थोडंसं थांबवतोय, कारण मी ब्रेकची वेळ झाली असताना सुद्धा एक्सटेंड झालो. तुम्ही एक ब्रेक घेतो, ब्रेकच्या नंतर आपल्याला एक सलग मोठा चंक मिळणार आहे वेळेचा. त्याच्यात मी अभय देशपांडेंपासून सुरुवात करून बाकीच्यांकडे जाईन. छोटासा ब्रेक, पाहत राहा एबीपी माझा. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत. माझा विशेषमध्ये चर्चा सुरू आहे. सध्या कोरोना विरोधातल्या लसींच्या अंतिम टप्प्यासाठी लसीकरणासाठी परवानग्या दिल्या जात आहेत. त्यात घाई होते का? हा काँग्रेसचा आक्षेप योग्य आहे का? ब्रेकपूर्वी आपण मान्यवरांकडून जाणून घेत होतो. माझ्यासोबत आता आहेत अभय देशपांडे, स्टुडिओमध्ये राजकीय विश्लेषक. अभयजी, या विषयाकडे तुम्ही कसं पाहता? नाही, एक निश्चित आहे की आपल्याकडे राजकारण प्रत्येक गोष्टीचं होतं. जोपर्यंत काही राष्ट्रीय हिताच्या मुद्द्यावर राजकारण करू नये किंवा त्याच्यावर निर्बंध आणणारी लस येत नाही तोपर्यंत ते सुरू राहील. परंतु मला वाटतं की या संदर्भात जयराम रमेश आणि शशी थरूर यांनी केलेले आरोप म्हणणार नाही, त्यांनी उपस्थित केलेले मुद्दे जे आहेत त्या मुद्द्याशी या क्षेत्रातील तज्ज्ञही काही सहमत आहेत. त्याचं कारण असं आहे की पॅन्डेमिकमध्ये ज्यावेळेस अनप्रेसिडेंटेड सिच्युएशन तयार होते त्यावेळेस काही असे एक्स्ट्राऑर्डिनरी निर्णय घ्यावे लागतात. त्यामुळे लस विकसित करण्यासाठी जो कालावधी लागतो तो सर्वसाधारण परिस्थितीचा कालावधी कमी करावा लागला. त्याचे काही इंटरनॅशनल प्रोटोकॉल्स ठरवून दिले. त्या प्रोटोकॉल्सचं पालन झालंय का? तर आज जे आरोग्य खात्याकडून म्हणा, आरोग्य मंत्र्यांकडून म्हणा किंवा कोविड टास्क फोर्समध्ये आपले एम्सचे संचालक कुलेरिया, त्यांचाही मी मगाशी कोट वाचत होतो की त्यांनी सांगितले आम्ही स्टँड बाय म्हणून यांना आता भारत बायोटेकच्या याला मान्यता दिली आहे. काही लोकांचं म्हणणं आहे की
ही मान्यता म्हणजे एक्सटेंडेड क्लिनिकल ट्रायल आहे. हो. म्हणजे या परिस्थितीमध्ये जर अशी मान्यता दिली गेली तर त्यातून काय प्रश्न उद्भवू शकतात याकडे मला वाटतं जयराम रमेश यांनी लक्ष वेधले. जयराम रमेश यांनी स्पेसिफिकली सांगितलंय की मला भारत बायोटेक याच्या दर्जाबद्दल, तिथे काम करणाऱ्या शास्त्रज्ञांबद्दल पूर्ण आदर आहे, त्यांच्याबद्दल मला अजिबात शंका नाही आहे. परंतु हे जर आपण प्रोटोकॉल फॉलो केले नाहीत तर भविष्यात जे प्रश्न उद्भवू शकतात त्याला आपण कसं तोंड देणार आहोत. पण त्याच्यावर भाजपचे प्रवक्ते म्हणतात ना की या क्षेत्रातली ऑथॉरिटीज म्हणते की सुरक्षित बरोबर आहे, पण ती अथॉरिटी जर हे जर इंटरनॅशनल प्रोटोकॉल जर बायपास करत असेल तर भविष्यामध्ये या संस्थेच्या दर्जाबद्दल किंवा त्यांनी प्रमाणित केलेल्या वस्तूंबद्दल, औषधांबद्दल आंतरराष्ट्रीय स्तरावरची जी मान्यता असेल त्या संस्थेच्या प्रतिष्ठेला धक्का बसणार नाही का? तर मला वाटतं की या संदर्भातले अधिक स्पष्टीकरण आवश्यक आहे. अमोल अन्नदात्यांनी अतिशय व्यवस्थित सांगितलं की लसीकरणाला विरोध नाहीये किंवा ती लस घेणं आज आवश्यक आहे. याच्या ज्या 2 ट्रायलचे रिझल्ट आलेले आहेत तेही चांगले आहेत. काही प्रश्न जो वीजमध्ये आपण आठवत असेल की हरियाणामधल्या एका मंत्र्यांनी लस घेतली, त्यांना काही प्रॉब्लेम झाले होते, याचे काही शंका असल्या तरी आजच्या परिस्थितीमध्ये ही लस घ्यायला हरकत नाही. परंतु त्या संदर्भात अधिक स्पष्टीकरण आणि संदिग्धता कमी करणं आवश्यक आहे, अशी मागणी करण्यात मला नाही वाटत काही राजकारण याच्यात आहे. मी राहुल नार्वेकरांकडे आधी जातो, त्यानंतर पुन्हा एकदा डॉक्टर थोरात आणि डॉक्टर अन्नदातेंकडे जाईन. राहुल नार्वेकरजी, मगाचा मुद्दा होता की जर का एवढी खात्री चांगली गोष्ट आहे, पण केवळ एखाद्या व्यक्तीच्या खात्रीवरती आपण चालू शकत नाही, नाहीतर अन्यथा आरटीआय सारख्या कायद्याची गरजच नव्हती. त्या क्षेत्रातल्या आयुक्ताने सांगितलं, संचालकाने सांगितलं, महासंचालनालयाने सांगितलं, संपला विषय. पण आपण आरटीआय ठेवतो कारण आम्हाला अजूनही प्रश्न आहे, हा त्याच्या मागचा सूर असतो. माझा अजूनही तुम्हाला प्रश्न आहे की आपण डेटा का जाहीर करत नाही आहोत आणि आपण या क्लिनिकल ट्रायलच्या बाबतीत इंटरनॅशनल स्टँडर्ड्स, जसं आपल्याला तुम्ही नव्हता कदाचित अमेरिकेमध्ये किंवा अशा लसींच्या बाबतीतला डेटा लॅन्सेट सारख्या मान्यताप्राप्त मेडिकल जर्नलमध्ये त्याच्या सगळ्या निरीक्षणांसह जाहीर केला जातो, ते भारतात फॉलो होत नाहीये. नार्वेकर, सर्वप्रथम आपल्याला सांगू इच्छितो की आत्ताच मी महाजन साहेबांचं वक्तव्य ऐकलं आणि ते म्हणाले की त्यांनी सोमाणी साहेबांचं वक्तव्य अगदी ठामपणे, नीटपणे ऐकलं आणि त्यांचं म्हणणं असं आहे की एफिशियन्सी किंवा एफिकसी ह्या वॅक्सिनची 70 ते 80% आहे. आपण एफिशियन्सी किंवा एफिकसीवरती कधीच बोलत नव्हतो, आपण सेफ्टीवरती बोलत होतो. आणि सगळ्यांचा मुद्दा जयराम रमेश असतील किंवा शशी थरूर असतील, त्यांचा आक्षेप ह्याच्या सेफ्टी बद्दल, म्हणजे या लसीकरणाची शाश्वता किंवा कितपत हे सेफ आहे याबद्दल त्यांचं म्हणणं होतं, यांचा मुद्दा होता. आणि सेफ्टी बद्दल सोमाणी साहेबांनी अगदी स्पष्टपणे सांगितलंय की 100% नव्हे 110% हे वॅक्सिन सेफ आहे फॉर ह्युमन कन्झम्पशन. त्यामुळे तो विषय तिकडेच थांबतो. नंबर 2, सोमाणी साहेबांनी हा विषय किंवा हा वक्तव्य वैयक्तिक म्हणून केलं नव्हतं. ते ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाचे संचालक आहेत आणि संपूर्ण माहिती घेऊन त्या इन्स्टिट्यूशनची खात्री त्यांनी आपल्या माध्यमातून दिली आहे. त्यामुळे कोणाच्याही मनात ही शंका असू नये की त्यांनी केलेलं वक्तव्य हे त्यांचं पर्सनल ओपिनियन आहे. त्यांनी त्या इन्स्टिट्यूशन किंवा त्या बॉडीचं ओपिनियन आपल्या समोर सादर केलेलं आहे. नंबर 3, डेटा असतील, बाकी सगळी माहिती असेल, ती काय गुपित ठेवण्याचा प्रश्न येत नाही. हे काय प्रिव्हिलेज इन्फॉर्मेशनचा विषय नाहीये. ही माहिती कोणालाही उपलब्ध होऊ शकते. त्यामुळे जर का कोणाच्या मनात कुठची संशय असेल, शंका असेल, त्यांनी त्या माहिती मागवा, माहिती मिळेल. त्यामुळे उगीच राजकीय हेतूतनं असे प्रश्न मांडणं, एखाद्या पॅन्डेमिक सारख्या विषयात जेव्हा संपूर्ण देश लढत आहे तेव्हा केवळ असे प्रश्न उपस्थित करून आपली जी आपण जे प्रयत्न करत आहोत हे वॅक्सिन आणून आपल्या लोकांना सुरक्षित ठेवायचं, त्यात कुठेतरी विघ्न टाकण्याचा प्रयत्न करणं हे अयोग्य आहे. विघ्न आणण्याचा प्रयत्न का चाललाय महाजन सर? विघ्न, सुरक्षितता आणि परिणामकारकता हे 2 वेगळे विषय आहेत. त्या दोघांची गल्लत करण्याचं कारण नाही. अर्थात एका पातळीवर हे दोघेही एकच असतात. कारण जरा थांबा ना तुम्ही, मग मध्ये का बोलता? बोला जरा थांबा. बोला. एका पातळीवर या दोघांचाही अर्थ एक होतो, म्हणजे ती जर परिणामकारक असेल तरच ती सुरक्षित असते. पण ती सुरक्षित असेल तर ती परिणामकारक असेलच असं नाही. त्यामुळं सेफ्टी आणि सिक्युरिटी या 2 संकल्पनांमध्ये गल्लत करण्याचं काहीच कारण नाही. नंबर 1. नंबर 2, पारदर्शकतेच्या या जमान्यामध्ये
त्या दोन्ही लॅबोरेटरीजनी केलेल्या संशोधनाची तपशील आपल्या भारतातल्या इंडियन मेडिकल जर्नल किंवा अन्य मेडिकल जर्नलमध्ये एक एक टप्पा संपल्यानंतर जाहीर करायला काय हरकत आहे? बरं, म्हणजे तुम्ही आहात म्हणून आम्ही विश्वास ठेवायचा, मैं बोल रहा हूं ना, मैं हूं ना, हा ऍटिट्यूड लोकशाहीत चालत नाही ना. कोण म्हणतं जाहीर करणार नाही? सर्वत्र लोकशाहीत सर्वत्र सर्वांना चांगलं आणि व्यवस्थित असं मिळालं पाहिजे सेवा वगैरे, त्यासाठी ही माहिती वेळोवेळी देणं आवश्यक आहे. बरं. हे तत्व ब्रिटन, अमेरिका या देशांनी पाळलं आहे, फ्रान्सनी सुद्धा पाळलेलं आहे. बरं. भारताने ते का पाळू नये? जर महासत्ता, विश्वगुरु वगैरे वगैरे जे काही चालतं सारखं बरं, त्या प्रकाशात. ठीक आहे. मी नार्वेकरांकडे येण्यापूर्वी फक्त आपल्या 2 डॉक्टर सहभागींकडे जाऊन येतो. डॉक्टर थोरात, भाजपच्या प्रवक्त्यांचा एक बेसिक एम्फसिस हा आहे की या लसीच्या सुरक्षिततेबद्दलचा क्लेम करणारी व्यक्ती कोणी साधी सुधी नसून या क्षेत्रातली तज्ञ आणि त्याच्या बॉडीवरची प्रमुख आहे. मग हे प्रश्न काय येतात? बरोबर आहे. जी सुरक्षितता आणि परिणामकारकता ह्या 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत, त्यांची गल्लत करता कामा नये. सुरक्षितता ही पहिल्यांदा पाहिली जाते आणि परिणामकारकता ही 3ऱ्या टप्प्यात पाहिली जाते. सुरक्षित असल्याशिवाय परिणामकारकता पाहिली जात नाही, हे सत्य आहे. काही लसींचं मी तुम्हाला एक उदाहरण देतो. HIV लसीचं. HIV लस सुरक्षित होती पण परिणामकारक नव्हती. HIV लस दिल्यानंतरच लोकांना HIV जास्त प्रमाणात व्हायला लागला. हे ज्यावेळी समजलं त्यावेळी HIV ची लसीचा प्रोजेक्ट बंद करण्यात आला अमेरिकामध्ये. कारण तोपर्यंत HIV लसीची माहितीच जाहीर केली नव्हती कंपन्यांनी आणि नंतर त्यांना चूक समजली की असं काहीतरी होतं. सो आज जी लस सुरक्षित आहे ती उद्या किती परिणामकारक असेल हे जोपर्यंत तिची माहिती आपल्याला बाहेर येत नाही तोपर्यंत ते समजत नाही. परिणामकारकता याच्यासाठी बऱ्याच गोष्टी असतात. आपल्याला श्रीनगर पासून ते कन्याकुमारी आणि अहमदाबाद पासून ते आपला अरुणाचल प्रदेश ह्या सगळ्या एरियातले पेशंट घ्यावे लागतात. सगळ्या प्रकारचे पेशंट घेऊन ठरवावं लागतं की किती परिणामकारक आहे. फक्त एका सॅम्पल साईज वर, एका एरियातल्या सॅम्पल साईज वरती हा डेटा कुणीही मान्य करत नाही. उदाहरण देतो, ऑक्सफर्ड लसीला US न अजून मान्यता दिलेली नाही. का तर US मध्ये ज्या ट्रायल घेतलेले त्याची परिणामकारकता त्यांना अजून मान्य नाही. त्यासाठी ऑक्सफर्ड आणि ॲस्ट्राझेनिकानं पुन्हा 30,000 पेशंट ट्रायल साठी US साठी, स्पेशल US साठी वेगळी ट्रायल घेत आहेत. अशा प्रकारची परिणामकारकता जोपर्यंत आपल्या समोर लोकांच्या समोर माहिती येत नाही तोपर्यंत ते समजत नाही आणि त्याशिवाय लोकांच्या मनातली लसीकरणाची भीती जाणार नाही. पूर्वी लसीकरणाला कुणाचाही विरोध नव्हता पण आता हे 50-50% मध्ये विभागलं गेलेलं आहे. लोक लसीकरणाला विरोध करायला लागले. त्याचं कारण हे की आपण माहिती लपवतो. बरं, डॉक्टर अन्नदाते, पुन्हा एकदा तोच प्रश्न की जरी थोरात म्हणतात हे सगळ्या मेडिकल सायन्सेसच्या टर्मिनॉलॉजी झाल्या पण या सगळ्यांना कव्हर करणारा माणूसच तिकडे बसलाय, तो डॉक्टर आहे, तो त्या अपेक्स बॉडीचा अपेक्स प्रमुख आहे. मग हे प्रश्न तुम्हा फ्रॅटर्निटीवाल्यांना का पडलेत? उद्या अमोल अन्नदाते जर का विधान करत असतील आणि ते स्वतः डॉक्टर असतील तर मग आम्ही सामान्यांनी प्रश्न का उपस्थित करावेत? अमोल अन्नदाते त्या संस्थेवर आहेत, ते बोलतायत, पुरेसं आहे. एक लक्षात ठेवा, राहुल नार्वेकरजी हे अत्यंत हुशार, तरुण आणि बुद्धिमान आमदार आहेत आणि त्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोनातून अशा चर्चेत बोलावं आणि समजून घ्यावं डॉक्टर मित्रांकडून की ही प्रोसेस कशी चालते. पहिली गोष्ट एक समजून घ्या सगळेजण, अख्ख्या जेवढे बघतायत, DGCI म्हणजे ब्रह्मवाक्य नाही. DGCI याचं स्वरूप समजून घ्या. आणि प्रसन्नजी, अत्यंत जबाबदारीने सांगतो, थोडंसं स्फोटक विधान करतो. जसं बँकिंग क्षेत्रात काय चाललंय हे जर पुढे आलं तर लोक रस्त्यावर येऊन हल्ले होतील, म्हणजे एक काय गोंधळ होईल मोठा. तसं सांगतो की खासगीत बोलायचा विषय प्रसन्नजी, DGCI मध्ये काय सांगतं हे जर्नल्स मध्ये, इंडियन जर्नल ऑफ मेडिकल इथिक्स हे सगळ्यांनी वाचावं. त्याच्यामध्ये रोज लिहून येतं की DGCI मध्ये काय चालतं. तर त्या DGCI आपल्या देशाची शिखर संस्था आहे म्हणून मी त्याच्याबद्दल रिस्पेक्ट ठेवून पुढची गोष्ट मानतो की कुठलाही क्लिनिकल ट्रायल मी माझ्या संस्थेतही करतो, अनेक संस्थेत चालतात. त्याची एक प्रोसेस अशी असते की ही ट्रायल, आणि मी शेवटी बोलताना एक ऐतिहासिक घटना सांगेल की एक बघा की या एक डेटा सेफ्टी आणि मॉनिटरिंग कमिटी असते, त्याच्या समोर हा डेटा जातो. त्याच्यानंतर ICMR मध्ये एक वॅक्सिन सेफ्टी कमिटी असते ज्याच्या 2 आठवड्यापूर्वी डॉक्टर गगनदीप कांग नावाच्या, एक खूप मोठं नाव आहे, त्यांनी थेट राजीनामा दिला. या सगळ्या प्रकरणावरून हा खूप मोठा आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय विषय आहे आणि कुठल्याही माध्यमांमध्ये तो आलेला नाहीये.
तर डेटा सेफ्टी आणि मॉनिटरिंग हे सांगतं ICMR ला की आमचं असं म्हणणं आहे. त्याच्यावर जसं कृष्णाने गीता सांगितली, ज्ञानेश्वरांनी लिहिली आणि विनोबांनी त्याच्यावर टीका केली, तसं एक प्रीप्रिंट येतं याचं. त्याचं एक प्रीप्रिंट आधी डॉक्टरांच्या आमच्या हातात येतं, सर्वसामान्य डॉक्टरसाठी येतं ते. त्याच्यानंतर त्याचं प्रिंट एका जर्नलमध्ये येतं. अरे ICMR कडे स्वतःचं जर्नल आहे ना, छापा ना ते जर्नलमध्ये. लॅन्सेट मध्ये नका छापू. प्रसन्नजी, आपण आतापर्यंत ABP वरती ज्या काही चर्चा केल्या नथींगवर त्या लॅन्सेट मध्ये डेटा छापून आल्यावर आपण डेटावर चर्चा करत होतो. आज आपण चर्चा करतोय की डेटा कुठे आहे, डेटा कुठे गायब आहे. इन डेटा रिसाइड्स द डेव्हिल अशी एक म्हण आहे आमच्याकडे. लसीकरणाला विरोध करत नाही, लक्षात घ्या. आणि या प्रिंट नंतर त्याचे पीर रिव्ह्यू होतं. म्हणजे त्या क्षेत्रातले तज्ञ त्याच्यावर चर्चा करून एक आर्टिकल लिहितात आणि मग याच्यावर एक फायनल. पण त्या व्यक्तीचं काय करायचं अमोल? मला ब्रेकवर जाण्यापूर्वी एकच कमेंट. त्या व्यक्ती ज्या ऑथोराइज पदावरती आहे ती व्यक्ती म्हणते ना सुरक्षित आहेत, काय प्रॉब्लेम आहे अमोल अन्नदातेंना? प्रसन्नजी, त्यांनी कुठल्याही पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर दिलेलं नाही. तुम्ही ते डॉक्युमेंट वाचा. राहून ओके फाईन, मी ब्रेक घेतो. ब्रेकच्या नंतर मी नार्वेकरांकडे जाईन आणि चर्चा सुरू होईल शेवटच्या टप्प्यामध्ये, कारण गंभीर मुद्दे उपस्थित केले जात आहेत डॉक्टर फ्रॅटर्निटीकडून. हे डॉक्टर थोरात, डॉक्टर अन्नदाते कोणत्या पक्षाशी संबंधित नाही. ब्रेक घेऊया छोटासा. पाहत राहा ABP माझा. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत. माझ्याकडे शेवटची 5 मिनिटं आहेत. मी प्रत्येकाची एक कमेंट घेणार आहे. प्रत्येकाने ब्रीफ थोडक्यात उत्तर दिलं तर मला प्रत्येकाकडे तेवढा वेळ देता येईल. मी सुरुवात करतोय महाजनांपासून. महाजन सर, म्हणणं भाजपचं तुमच्या समोर आहे, बोला. असं आहे की हा एक वैज्ञानिक विषय आहे, त्यामुळं अवैज्ञानिक फडामध्ये चर्चा करण्याचा हा खरं म्हणजे विषय नाही. बरं, पण ती करावी लागते. कारण कधी कधी असं होतं की श्रेयवादाच्या लढाईमध्ये मी पहिला हे दाखवण्यासाठी अवैज्ञानिक घाई केली जाते. तसं या प्रकरणात होतंय का काय, या शंकेपोटी हे करावं लागतं. पण लस टोचली पाहिजे, लस आली पाहिजे याबद्दल मतभेद नाहीच आहे. ते कुणाचेच असू शकत नाहीत. ज्याला मानवी जीवनाचा आदर आहे, मान आहे, त्याला लस आली पाहिजे याबद्दल काही शंका असायचं कारण नाही. मुद्दा असा आहे की अवैज्ञानिक घाई करून त्याचे परिणाम लोकांवर लादण्याचे प्रयत्न होत आहेत का काय श्रेयवादाच्या लढाईत पहिलं येण्यासाठी, एवढा प्रश्न आहे. बरं, मी राहुल नार्वेकरांकडे जातो. नार्वेकरजी, पुन्हा एकदा रत्नाकर महाजनांची बेसिक कमेंट आणि त्याच्या जोडीला मगाशी अमोल अन्नदाते सांगत होते की एखाद्या संस्थेवरती एवढा विश्वास नको, डेटा पब्लिक करा, फ्रॅटर्निटीला त्याच्यावरती विचार करू द्या, मग पुढे जाऊया. बोला. डॉक्टर साहेबांनी जे सांगितलं किंवा थोरात साहेबांनी जे सांगितलं किंवा महाजन साहेबांनी जे सांगितलं की त्यांनी एक तर गोष्ट मान्य केली की सेफ्टी आणि ॲक्युरसी किंवा सेफ्टी आणि परफॉर्मन्स ह्याच्याबद्दल ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत आणि एकमेकांशी संबंधित नसून सेफ्टीबद्दल कोणाच्याही मनात कुठचाही डाऊट नाही आहे. राहिला प्रश्न ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाच्या बद्दल कोणाच्या मनात जर शंका असेल तर एखाद्या शासनाने किंवा एखाद्या कॉन्स्टिट्युशनल बॉडीनी एस्टॅब्लिश केलेल्या संस्थेबद्दल कोणाच्या मनात जर अविश्वास असेल तर त्याबद्दल मी काय फारसं बोलू इच्छित नाही आणि बोलणं योग्यही नाहीये. 150 कोटी लोकांच्या देशात जर प्रत्येक जण आपण म्हणतो तेच खरं म्हणायला लागलं आणि जी संविधानाने एस्टॅब्लिश केलेल्या अथॉरिटीला चॅलेंज करायला लागलं तर ह्या देशात अनार्की होईल आणि त्यामुळे अशा फिलॉसॉफी किंवा अशा आयडिओलॉजीला मी तरी सबस्क्राईब करत नाही. त्याबद्दल विशेष बोलण्याची काही गरज नाही. एक अगदी सब क्वेश्चन, एक नार्वेकर, एक सब छोटा उपप्रश्न. ज्याप्रमाणे इतर देशातले राष्ट्राध्यक्ष, राष्ट्रप्रमुख लस घेतायत आणि देशासमोर उदाहरण घालून देत आहेत, तसं आपले पंतप्रधान सुद्धा असं काही उदाहरण घालून देणार आहेत, असं काही होणं अपेक्षित आहे? आपले पंतप्रधान दिवस रात्र जी मेहनत करत आहेत ते हा देश उघड्या डोळ्यांनी बघत आहे आणि त्यामुळे त्यांच्या कमिटमेंट बद्दल जर का कोणाच्या मनात शंका असेल तर ते दुर्दैव आहे. एवढंच मी आज आपल्याला सांगू इच्छितो. ठीक आहे, मी डॉक्टर अमोल अन्नदातेंकडे जातो. अमोल अन्नदाते, संविधानात्मकरित्या आणि सरकारी पाठबळावर सुरू असलेल्या संस्थांवरती जर का असे विषय काय संशय घ्यावे लागले तर कसं चालायचं, असा त्यांचा सूर आहे भाजपचा. अगदी थोडक्यात सांगतो मी. त्या संस्थेवर किंवा त्या संस्थेच्या व्यक्तीवरती मी आक्षेप घेत नाहीये, पण एक डॉक्टर म्हणून ज्या प्रकारे वर्षानुवर्षे आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरती व्हॅक्सिन क्लिनिकल ट्रायल्स कुठल्या औषधाचे होऊन त्या प्रक्रियेमध्ये जाऊन ते DGCI त्या देशाचे जाहीर करतात,
तसं होताना मला दिसत नाहीये. म्हणून योग्य प्रकारे गोष्टी व्हाव्या ही मी एक सूचना देतो एक सर्वसामान्य डॉक्टर आणि नागरिक म्हणून. आणि माझी शेवटची कमेंट 30 सेकंदात सांगतो की लसीकरणाचे आम्ही खंदे समर्थक आहोत, आम्ही शासनाच्या सोबत काम करणार आहोत, करत आहोत, पण गोष्टी अशा प्रकारे व्हायला हव्या की लसीकरणावरती डॉक्टर थोरात वाचला पाहिजे, त्याच्यावर कमी नको व्हायला. डॉक्टर थोरात शेवट आयसीएमआर त्यांच्या वेबसाईटवरती हा डेटा आजच तातडीने टाकावा अशी मी मागणी करतो. डॉक्टर थोरात डॉक्टर अमोल अन्नदाते यांच्याबरोबर सहमत आहे किंवा सगळ्यांनीच योग्य मतं मांडलेले आहेत. एक शास्त्रज्ञ म्हणून आणि डॉक्टर म्हणून जसा त्यांना प्रोटोकॉल मिळाला नाही लसीकरणाचा, तसं एक शास्त्रज्ञ म्हणून आम्हाला इंडियामधून जो डेटा आलाय तो वाचायला मिळालेला नाही, जो आम्हाला इतर कंपन्यांचा मिळालेला आहे, फायझरचा मिळाला आहे, मॉडर्नाचा आहे, ऑक्सफर्डचा आहे. संशय घ्यायला का जागा राहते, तर आपण हे लपवतोय किंवा आपण ही माहिती जाहीर करत नाही. त्या संस्थेवर कुणीही संशय घेण्याचं शास्त्रज्ञ म्हणून किंवा डॉक्टर म्हणून आम्हाला तो अधिकारी नाही. ते हायर अथॉरिटीज आहेत, अनुभवातून आणि ते एक्सपिरियन्स आलेले आहेत. फक्त त्यांनी तो आपला डेटा आहे तो इंडियन जर्नल असेल किंवा इंटरनॅशनल जर्नलला तो जाहीर करावा. लोकांच्या मनात आणि शास्त्रज्ञ आणि डॉक्टरांच्या मनात कुठल्याही शंकेला वाव राहणार नाही. अभयजी अगदी थोडक्यात. नाही, प्रसन्न की स्वदेशी लस आली तर कोणाला आवडणार नाही, सगळ्यांनाच ती आवडेल. परंतु ती स्वदेशी लस आणायची म्हणून आपण काही प्रक्रियांना किंवा प्रोसिजरला जर फाटा देणार असू तर त्याच्यामुळे शंका निर्माण होऊन एकूण लसीकरणाच्या कार्यक्रमालाच मला वाटतं धक्का बसेल. सरकारने या बाबतीत कुठलाही इगो न करता ही सगळी प्रक्रिया पूर्ण करण्याची जर भूमिका घेतली तर आणि एक परिपूर्ण लस जर उद्या बाजारात आली आणि लोकांच्या शंकाचं निरसन झालं तर मला वाटतं की निश्चितपणे सगळ्यांना आनंद होईल आणि एकूण कार्यक्रमाला फायदा होईल. सरकारचा हेतू जरी चांगला असला आज लवकर लस यावी तरी त्याच्या संदर्भात उपस्थित झालेले प्रश्न मला वाटतं दुर्लक्षित करता येण्यासारखे नाहीत. लोकांच्या भरोशावरती सुरू असलेल्या शासनामध्ये एक व्हायरस शिरून चालत नाही, तो म्हणजे अंधश्रद्धेचा व्हायरस. तो व्यवस्थेवरच्या अंधश्रद्धेचा व्हायरस सुद्धा असून चालत नाही आणि त्यासाठी गरज असते ट्रान्सपरन्सी, पारदर्शकतेची. आणि म्हणून आपल्याला या कोणत्याही प्रक्रियेच्या बाबतीत प्रश्न उपस्थित करण्याचा अधिकार आहे. लस आलीच पाहिजे, त्यासाठीचे प्रयत्न कौतुकास्पद आहेत, पण त्याच वेळी आम्ही प्रश्न मात्र विचारणार. त्याची जाणीव करून देण्यासाठी आजचा कार्यक्रम, ज्यासाठी आपण सगळ्यांनी वेळ दिला, मान्यवरांनी सगळ्यांचे आभार. इथेच थांबूयात. माझा विशेषमध्ये पाहत रहा एबीपी माझा.